नमस्कार, मी स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बाजूबंद शिकणार आहेत। हे बाजूबंद शिकणार आहेत, तर याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। बाजूबंदासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। हे बघा, हे 6 नंबरचे मणी घेतलेले आहे, पांढरे मणी। हे रंगीत मणी 6 नंबरचेच आहे। हे लांबे मणी आपल्याला लागत आहेत। तुम्ही या ठिकाणी गोल घेतले तरी चालणार आहे, फक्त मोठे घ्यायचे। हा मच्छी धागा खालच्या लढी करण्यासाठी लागतात। हा जो धागा आहे हा इथे बांधण्यासाठी तुम्ही याच्या जागी लेस बांधली तरी चालेल, काही बांधलं तरी चालेल। आणि हा जो नायलॉनचा धागा आहे हा आपल्याला ही पट्टी बनवण्यासाठी लागणार आहे। हे वरचं पण त्याच्यानी नायलॉन धाग्यानेच बनवलेलं आहे। आणि एक सुई लागणार आपल्याला, नेहमीप्रमाणे ही कैची लागणार। तर सुरुवात करूया। हे बघा, आता आपण 6 मणी ओढणार आहे। हे बघा, 6 मणी घेतले। तर आता आपण इथे गाठ मारलेली नाही, आधी मारली तरी चालणार आहे गाठ, पण आपण आता असं हे करणार आहे। ही पण पॅक बसते गाठ, ही अशी गाठ मारायची। हे बघा, अशी गाठ मारून घ्यायची। नंतर मग आपण आता हे बघा, पुढचे मणी घेणार आहे। पुढचे हे 2 मणी घेतले पहिले, हा एक तिसरा मणी। हे मणी, हा मणी घेतल्यानंतर 5 मणी पुन्हा घ्यायचे आहे आपल्याला। ही डिझाईन मी तुम्हाला शिकवलेली आहे, मोत्यांच्या रांगोळीमध्ये पण शिकवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला हे माहितीच आहे। आता 5 मणी ओढायचे आहे आपल्याला। हे बघा, 5 मणी ओढायचे आणि हे इकडनं अशी सुई जसं निघालेली, तर आपल्याला इकडनंच अशी घ्यायचं आहे। हे बघा, हे बघा। तरी मी मागेही सांगितलं होतं तुम्हाला, आपण असं फिरवून घेतलं की आपल्याला करायला सरळ पडतं, म्हणून आपण असं फिरवून घ्यायचं। हे बघा, हे पटापट होतं आपलं। हे बघा, ठीक आहे। हे बघा, हे 5 मणी परत ओढले मी। परत हे असं घ्यायचं आहे। हे बघा, असं 2 मणी, आता परत 1 मणी, परत 5 मणी। आता तुमच्या हाताच्या साईज, दंडाचं इथलं हे पाहून घ्यायचं। बाजूबंद जिथे लावतो आपण, तर ती साईज आपल्याला पाहून घ्यायची आहे, आणि त्या साईजप्रमाणे तुम्हाला ही पट्टी बनवायची आहे। तुमच्या हाताचं माप घेऊनच ही पट्टी बनवावी लागेल। त्यानंतर मग मध्यभागी असं डिझाईन करायचं आहे, ते मी सांगते तुम्हाला। ही बघा, ही अशी पट्टी बनवलेली आहे मी आता। हा वरचा भाग, हा जो बनवला आहे, हा कसा बनवला आहे तो मी तुम्हाला दाखवते।
तर आता हा जो वायर आहे हा आपण कट नाही करायचा आहे, इथूनच आपल्याला पुढे तो वायर घेऊन जायचा आहे. असं पुढे घेऊन मध्यभागी आपल्याला घ्यायचं आहे. अटकले. हे बघा, आता सेंटरमध्ये आपण इथे आणलेलं आहे. आता आपल्याला इथे 4 मणी ओढून हा राऊंड करायचा आहे. तर हे 2 मणी आणि हे 4 मणी असे 6 मणी होतील. ते 6 मण्यांचा राऊंड आला पाहिजे. हे बघा, असं आल्यानंतर हे आपल्याला हे 2 मणी घ्यायचे आहे. हा या राऊंडमधला आणि हे बघा, हा एक आणि हा एक, असे 2 मणी. हे 2 मणी घेतले, आला राऊंड. आता हे पुढचे मणी घ्यायचे आपल्याला 2. हे बघा, पुढचे घेतले 2. तर आता आपल्याला 3च मणी ओळायचे आहे. 3 मणी असे ओळायचे. इथला एक घ्यायचं आहे आपल्याला, निकडचे 2, असे 3 मणी ते येतील. म्हणून 3च मणी ओळणार. हे बघा, हा मणी एक, हा. आता हे 2 मणी घ्यायचे, हा आणि हा पुढचा. हे बघा, असं. ठीक आहे, असा येईल. आता आपल्याला वरती घ्यायचं आहे एक राऊंड, त्यामुळे मी वरती घेणार आहे आता ही सुई. हे बघा, हा एक मणी घेतला. पुढचे मणी घेतले तर आपण हा पुढचा एक मणी घ्यायचा आणि हे मधले 2 मणी घ्यायचे आपल्याला. हे 2 मणी घ्यायचे आहे. हे 2 मणी घेऊन 4 मणी ओळायचे आहे. हे 4 मणी ओळले की परत ह्या 2 मण्यातून काढायचं आहे फक्त आपल्याला, म्हणजे हे 6 मणीचा राऊंड होईल. हे 2 मणी, हे बघा, आलं लक्षात. तर आता हे पुढचे हे 2 मणी असे वरती काढायचे आपल्याला सुई. तर हे 2 मणी घेतल्यानंतर एक मणी ओळायचा आहे आपल्याला वरती. हा लाल मणी एक ओळायचा आहे. हा लाल मणी ओळल्यानंतर इकडच्या याच्यातून काढायचं, म्हणजे मग तो मध्यभागी इथे वरती येईल. हे बघा, हा असा. आलं लक्षात. हा असा आल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे मणी लावायचे आहे, हा हिरवा आणि एक लाल हा मणी लावायचा आहे आपल्याला. तर हे जे आहे ही याच्यातून काढायचं आणि इथून सुई काढायची. ह्याच्यात आता एक मणी ओळणार आहे आपण. हा मणी ओळायचा. हा मणी ओळल्यानंतर त्याच्यातूनच असा
खालच्या भागात सुई काढून घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये सुई खाली काढायची. हे बघा असं येईल. आता हा जो आहे 3 याचा इथे त्याच्याच खाली तो तिसरा तोही मणी घ्यायचं. हे बघा असं इथून सुई काढली मी. आता अगदी मध्यभागातून, मण्यातून नाही काढली कोणत्याही. आता हिरवा मणी ओळायचा आहे आणि तिथूनच खाली असा सुई काढायची आहे. हे बघा आली. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. त्यानंतर खालच्या लडी कशा करायच्या ते मी सांगते तुम्हाला आता. हा धागा गाठ मारून कट करून टाकायचा. ही डिझाईन झाली तयार. आता ह्या लडी करायच्या आहे आपल्याला. यासाठी आपल्याला मच्छी धागा लागणार आहे. हे बघा आता इथे आपण पहिल्या कप्प्यामध्ये गाठ मारायची आहे आपल्याला. ही दोऱ्याला डायरेक्ट गाठ मारली तरी चालते. मागच्या ह्याच्यातून काढून व्यवस्थित काढून घ्यायची. हे बघा हे आता पुढचा मणी घ्यायचा आहे आपल्याला. हा एक मणी घ्यायचा आहे, हा दुसरा मणी घ्यायचा. हे बघा आता इथे ह्या तिसऱ्या मण्यातून घेतलेली मी सुई. आता इथे आपल्याला 12 मणी ओळायचे आहे. हे 12 मणी ओळायचे. नंतर मग पुढचं डिझाईन मी तुम्हाला सांगते. हे बघा या त्रिकोणचा आपल्याला एक मणी सोडून हा दुसरा मणी घ्यायचा आहे. हे बघा आलं असं. आणि आता आपल्याला इथे 7 मणी ओळायचे आहे. ह्या लडी करायच्या आहेत आपल्याला, त्यासाठी 7 मणी ओळायची आहे. आता आपल्याला हा लांब मणी ओळायचा आहे. हे बघा असा. आता आपल्याला हे लाल 3 मणी ओळायचे आहेत. हे बघा आता हे 3 मणी सोडून द्यायचे आणि वरती सुई काढायची. हे सुद्धा मी दुसऱ्या हारामध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला. हार शिकवला तेव्हा निवरच्या तोरणमध्ये सुद्धा हे डिझाईन हे शिकवलेलं आहे. ही पूर्ण हे बघा अशी डिझाईन. आता परत पुढचा मणी घ्यायचा. आता इथे आपल्याला 8 मणी ओळायचे आहे. पांढरे मणी 8 ओळायचे आहे. हे बघा याच्यात 8 मणी ओळले. नंतर हा लांब मणी एक ओळला आणि हे 3 लाल मणी ओळले. आता हे तसंच वरती परत घ्यायचे. 3 मणी सोडून द्यायचे. परत वरती अशी सुई काढायची आपल्याला. आता हे बघा हे असं
झालेलं आहे हे तयार. आता मी हा पुढचा मणी घेणार आहे. हा पुढचा मणी घेऊन परत 7 मणी ओळायचे आहे आपल्याला. जसे इथे 7 मणी ओळले, इथे 8 ओळले, आता इथे 7 ओळायचे आपल्याला. बघा, हे बघा, हे 7 मणी ओढले. हा लांब मणी पण ओढला, हे लाल मणी. आता लाल मणी सोडून आपल्याला परत वरती काढायचं आहे. हे बघा, हे बघा असं. हे बघा, आता हा पुढचा मणी घेऊन आपल्याला परत इथे 12 मणी ओळायचे आहे. 12 मणी ओळून हा असाच हे इकडे पण करायचा आहे. इथून इथपर्यंत आला पाहिजे हा इथे. हे बघा, आता हा धागा माझा कमी पडला आहे, त्यामुळे मी इथे आता याला स्टॉप करणार आहे. आणि दुसरा दोरा आपल्याला घ्यायचा आहे. इथे गाठ मारून घ्यायची याला. हे बघा, आपली ही लढी केल्यानंतर इथे धागा माझा कमी पडला, म्हणून मी तिथे गाठ मारून बंद करून दिलं आहे. नाहीतर ही सुई लगेच पुढे आली असती. याची सुई लगेच पुढे आली तर इथूनच आपल्याला मणी ओळायचे आहे 12, आणि इथपर्यंत मणी आपल्याला घ्यायचे आहे. 12 मणी ओळून इथपर्यंत ते लढी ही अशी करायचं आहे आपल्याला. तर मी ते आता तुम्हाला दाखवते. हे बघा, आता याला गाठ मारावी लागणार आहे आपल्याला. इथे पहिले मी एक गाठ मारून देते. हे बघा, आता इथे हे जे लढी केली मी, इथून आता धागा या मण्यातून मी बाहेर काढलेला आहे. हे बघा, इथे माझा धागा तुटला होता म्हणून मी इथे गाठ मारलेली. तर आता दुसरा धागा जोडला आहे मी त्याला. आता इथे परत 12 मणी ओढणार आहे मी. हे बघा, आता 12 मणी मी ओढलेले आहे. आता आपल्याला या मण्यातून आता आपल्याला सुई काढायची. हे बघा, हा मणी एक सोडायचा आणि एक हा मणी घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, हे असं असा मणी असं येणार. आणि याला आता आपल्याला पॅक करायचं आहे, गाठ मारून द्यायची आहे. आता हे काय करायचं, आपण पुढे घेऊन घ्यायचं आणि मग गाठ मारायची. पुढे जर घेतलं ना, आणखीन पॅक होईल आणि तिकडे गाठ आपल्याला मारता येईल. हे बघा, हे बघा, आता असं तयार झालेलं आहे. आता हा धागा आपल्याला कट करायचा आहे.
आणि हे जे हाताला बांधण्यासाठी जे आहे, हे बघा, हे तयार झालं आपलं बाजूबंद. तर हे बांधण्यासाठी आपल्याला तुम्ही लेस आणू शकता, लेस लावू शकतात, किंवा आपल्याला ते हे मिळतात ना फ्रेंडशिप बेल्ट वगैरे, ते सुद्धा चालतील याला. पण मी दोरा बांधलेला, ह्या कॉटनच्या दोऱ्याची गाठ चांगली पडते म्हणून मग हे बांधलेलं आहे मी. तर आता तुम्ही याला नॉर्मल फक्त धागा बांधायचा आहे, गाठच बांधायची आहे तुम्हाला. असा मधून धागा काढून दोरा असा मधून घालायचा आणि पूर्ण गाठ बांधायची आहे, बस. दुसरं काहीच नाही करायचं आहे. त्यामुळे तेवढं तुम्ही करून घ्यायचं. ओके, लक्षात आलं? हे बघा, एकसारखे दोन्ही तयार झालेले आहेत. तर आता बांधून दाखवते मी तुम्हाला. बघा, हे बाजूबंद तयार झालेलं आहे आपलं. यात दुसरे डिझाईन पण आहेत, 1-2 डिझाईन पुढे मी शिकवणारच आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.